श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 16 ते 31 ऑगस्ट पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा पंधरवडा तुमच्यासाठी कोणते नवीन बदल घेऊन येणार आहे? अनेक दिवसांपासून मनात असलेल्या इच्छा पूर्ण होतील का? नोकरीत पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळणार का? व्यवसायात आर्थिक लाभ होईल की खर्च वाढणार? कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील का? प्रेमसंबंध अधिक दृढ होतील की काही गैरसमज निर्माण होतील? विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती विशेष काळजी घ्यावी लागेल? प्रवासाचे योग लाभदायक ठरतील का? आणि या पंधरवड्यात कोणते उपाय केल्यास भाग्याची साथ अधिक मिळेल? यासाठी सविस्तर पाहूया कर्क राशीचे पंधरवड्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा पंधरवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास, प्रगती आणि कौटुंबिक सुख वाढवणारा ठरू शकतो. मागील काही दिवसांपासून रखडलेली कामे आता पूर्ण होण्याची चिन्हे दिसतील. तुमच्या संयमी आणि समंजस स्वभावामुळे अनेक गुंतागुंतीच्या परिस्थिती सहज हाताळता येतील. आर्थिक बाबतीत नियोजन आवश्यक राहील, मात्र उत्पन्नाचे नवीन मार्गही खुलतील. कुटुंबियांचा आणि मित्रांचा पाठिंबा मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील. भावनांवर नियंत्रण ठेवून आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतल्यास हा पंधरवडा अनेक आनंददायी अनुभव देणारा ठरेल. करिअर आणि नोकरी. या पंधरवड्यात नोकरी करणाऱ्या कर्क राशीच्या व्यक्तींना आपल्या कर्तृत्वाची छाप पाडण्याची उत्तम संधी मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या प्रामाणिकपणाचे आणि मेहनतीचे कौतुक करतील. काही महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते, जी तुम्ही यशस्वीपणे पूर्ण कराल. कार्यालयातील वातावरण पूर्वीपेक्षा अधिक सकारात्मक राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे मोठी कामे सहज पूर्ण होतील. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर चांगल्या संधी समोर येऊ शकतात, मात्र घाईत निर्णय घेऊ नका. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना अनुकूल घडामोडी दिसतील. तुमच्या कामातील सातत्यामुळे वरिष्ठांचा विश्वास अधिक दृढ होईल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. बढती किंवा वेतनवाबाबत सकारात्मक संकेत मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी संयम आणि नम्रता राखल्यास भविष्यात मोठ्या संधी तुमच्याकडे चालून येतील. तुमचा आत्मविश्वासच या काळात तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. व्यवसाय आणि आर्थिक स्थिती. व्यवसाय करणाऱ्या कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या चांगला ठरू शकतो. नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे आणि जुन्या ग्राहकांशी असलेले संबंध अधिक मजबूत होतील. अडकलेले पैसे हळूहळू परत मिळतील. नवीन व्यवसाय विस्ताराची योजना आखू शकता, पण प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट संवाद ठेवा. खर्च वाढण्याची शक्यता असल्याने अनावश्यक खर्च टाळा. बचतीवर भर द्या. शेती, व्यापार, सेवा, उद्योग किंवा स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षित लाभ मिळू शकतो. नवीन करार फायदेशीर ठरतील. उधारीचे व्यवहार कमी ठेवा. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रांची काळजी घ्या. भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्याची ही योग्य वेळ आहे. संयम आणि योग्य नियोजनामुळे आर्थिक स्थैर्य मिळेल. कुटुंब आणि नातेसंबंध. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि प्रेमळ राहील. घरातील सदस्यांमध्ये परस्पर समजूतदारपणा वाढेल. एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. वडीलधाऱ्यांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. भावंडांशी असलेले मतभेद दूर होतील. मुलांच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. दूर राहणाऱ्या नातेवाईकांशी संपर्क वाढेल. कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरातील जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडाल. छोट्या गैरसमजांकडे दुर्लक्ष न करता संवादातून ते दूर करा. तुमच्या शांत स्वभावामुळे अनेक वाद टळतील. एकमेकांवरील विश्वास वाढल्याने नातेसंबंध अधिक दृढ होतील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींना हा काळ आनंददायी ठरेल. जोडीदारासोबतचे नाते अधिक मजबूत होईल. एकमेकांशी मनमोकळा संवाद साधल्याने जुन्या गैरसमजुती दूर होतील. विवाहासाठी इच्छुक असलेल्यांना चांगले प्रस्ताव मिळू शकतात. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. छोट्या गोष्टींवरून वाद टाळा. एकत्र प्रवास करण्याची संधी मिळू शकते. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. नात्यात प्रेम, विश्वास आणि आदर वाढेल. कुटुंबियांच्या आशीर्वादामुळे काही महत्त्वाचे निर्णय यशस्वी होतील. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवनात सुख आणि समाधानाची अनुभूती मिळेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा पंधरवडा अभ्यासाच्या दृष्टीने प्रगतीचा ठरेल. अभ्यासात मन एकाग्र राहील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशा देईल. नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास सर्व कामे वेळेत पूर्ण होतील. मोबाईल आणि इतर विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. लेखी परीक्षा, मुलाखत किंवा प्रात्यक्षिक परीक्षेत चांगली कामगिरी होईल. परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक माहिती मिळू शकते. आत्मविश्वास वाढेल. अपूर्ण राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी हा योग्य काळ आहे.
सातत्य आणि मेहनतीमुळे अपेक्षित यश मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ समाधानकारक असला तरी स्वतःची काळजी घेणे आवश्यक राहील. कामाच्या धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या. नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम यांचा समावेश करा. पुरेशी झोप घ्या. पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करा. बाहेरील तेलकट आणि तिखट पदार्थ कमी खा. मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यान करा. जुने आजार असतील तर औषधे वेळेवर घ्या. नियमित दिनचर्या पाळल्यास शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतील. सकारात्मक विचारसरणी तुमचे आरोग्य अधिक चांगले ठेवेल. प्रवास. या पंधरवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणांसाठी प्रवासाचे योग आहेत. काही प्रवास अचानक ठरतील, पण ते लाभदायक ठरतील. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते. व्यावसायिक प्रवासातून नवीन करार आणि नवीन संधी मिळतील. नवीन लोकांशी ओळखी वाढतील. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. आवश्यक कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू जपून ठेवा. कुटुंबासोबत छोटा सहलीचा कार्यक्रम आनंददायी ठरेल. प्रवासातून मानसिक ताजेपणा मिळेल. नियोजनबद्ध प्रवास केल्यास वेळ आणि खर्च दोन्ही वाचतील. हा काळ नवीन अनुभव देणारा ठरेल. अध्यात्म आणि उपाय. या काळात अध्यात्माकडे तुमची ओढ वाढेल. दररोज भगवान शिव आणि चंद्रदेव यांचे स्मरण करा. सोमवारी भगवान शिवांना जलाभिषेक करा. ओय नमः शिवाय या मंत्राचा जप करा. गरजू व्यक्तींना दूध, तांदूळ किंवा अन्नदान करणे शुभ राहील. घरात शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. राग आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवा. प्रत्येक काम सुरू करण्यापूर्वी ईश्वराचे स्मरण करा. श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांच्या बळावर अनेक अडचणी दूर होतील. मन शांत आणि स्थिर ठेवल्यास भाग्याची साथ अधिक मिळेल. एकूण हा पंधरवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, कौटुंबिक आनंद, आर्थिक स्थैर्य आणि मानसिक समाधान देणारा ठरू शकतो. करिअर, व्यवसाय, शिक्षण आणि वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल दिसतील. संयम, योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या बळावर अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घेत आणि सकारात्मक विचार ठेवत पुढे गेल्यास हा पंधरवडा तुमच्यासाठी यश, आनंद आणि नवीन संधी घेऊन येईल. धन्यवाद.